अभिमान होता. चुकीच्या उत्तरांवर मिळालेली शिक्षा, बरोबर उत्तरांवर मिळालेली कौतुकाची थाप होती. मैदानात खेळलेले खेळ होते, स्पर्धेत जिंकलेली ट्रॉफी होती, गॅदरिंगला गेलेली धमाल होती आणि सहलीच्या प्रवासातील कमाल होती. आपल्या 6 वर्षात अनुभवलेल्या सगळ्या शिक्षकांबद्दल मी लिहिलेला थोडा अनुभव सांगू इच्छिते. शिस्त, संयम, समर्पणातून संस्काराचा वारसा दिला. घडली चूक आमच्याकडून तर हातामध्ये आरसा दिला. आमच्या इथवर प्रवासाचे गुरु शिल्पकार आहेत. फिटणार नाही या जन्मात तुमचे एवढे अनंत उपकार आहेत. खरं तर या ओळी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी म्हणजे भारती सरांसाठी आहेत. जसे एखादा दगड कितीही चांगला असला तरी त्याला आकार देण्याचं काम हा शिल्पकारच करतो, तसेच आपल्याकडे जे ज्ञान आहे त्याला योग्य दिशा देण्याचं काम आपल्या भारती सर करत असतात. ना कोणी आमदार ना नाव आहे रॉयल, ना कोणी आमदार ना नाव आहे रॉयल. सिंहाच्या गर्जनेची गरज नाही, शेजार सरांचे एकांड नसले सगळे घायल. त्यांनी पहिल्या तासाला इतकं हसवलं, तास संपल्याचं कधीच नाही जाणवलं. सगळे म्हणायचे मराठी सोपं असतं, जास्त वेळ त्याचा अभ्यास करू नका. पण सगळ्यात वेळ तो म्हणजे मराठीचा अभ्यास करायला जायचा. कारण शेतात हसवत जास्त होते, पण छान लिहिलं थोडंच म्हणायचंय. कदाचित या वाक्याचीच पाहायची वाट याचीच लागून राहत आतुरता. आज तरी आवडेल का सरांना आपली लिहिलेला ब्रह्मा. इंग्लिश के अल्फाजों को जो सुर में पिरोते हैं, हर कठिन टेंस को जो आसान कर देते हैं, जो ग्रामर की दुनिया में उड़ान सिखाते हैं. इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणजे आपले कुळवते सर. त्यांना ना जरा लवकरच राग येतो बरं का, पण त्यानंतर ना दुसऱ्या क्षणाला ते असं काहीतरी बोलतात की राग केला होता म्हणजे आपल्याला रागवले होते का हे पण समजत नाही. निवांत जगणं हा ज्यांचा ध्यास, ज्यांची बात आहे खास, असे आमचे लाडके आर सर शिकवतात आम्हाला इतिहास. इतिहासासारखं बोरिंग वाटणारा सब्जेक्ट सोप्या भाषेत शिकवतात सर. असा एक विषय ज्याचे नाव भूगोल, ज्यात समजलं पृथ्वी असते गोल, त्याच्यातून जाते अक्षवृत्त नावाची रेख. पहिल्यांदाच समजले भूगोलातही असतो आलेख. बाबर मॅडम यांनी आम्हाला भूगोल या विषयाबरोबर खूप काही शिकवलं. मनात एखादी इच्छा असेल तर ती सरांपुढे मांडण्याची हिंमत होत नसेल तर बाबर मॅडम पुढे बिनधास्त बोलायची, थोडासा मस्का मारायचा. असे सर ज्यांच्या पेनामध्ये इंक थोडी जास्तच असते, जे प्रत्येक चुकीच्या शब्दाला बोल करतात, बरोबर शब्दांना टिक मार्क. स्वाध्यायाच्या शेवटी नेहमी गुड लिहितात पण मार्क थोडी कमीच देतात. आणि माझा तर कारण नसताना नेहमी 1 मार्क कमी करतात. ते म्हणजे चला त्यांचं नाव शायरीमध्ये ऐकू. जास्तीत जास्त लोकांचा फेवरेट सिंगर आहे अरिजित सिंग. जास्तीत जास्त लोकांचा फेवरेट सिंगर आहे अरिजित सिंग. इतरांचा तर माहित नाही, परंतु आमच्या वर्गाचा फेवरेट झालेला, काही महिन्यांपूर्वी झालेला राठोड नावाचा किंग. विज्ञानाचे साथी आरपी सरांचे विद्यार्थी, ज्यांचे मन नेहमी सांगत जाधव आडनाववाल्यांशी जाऊन भांडण कर, ते म्हणजे अर्जुन सर. कधी राग न मानणारे, नेहमी हसवणारे सर म्हणजे अर्जुन सर. ज्यांनी विज्ञान केले सोपे आणि विज्ञान विषय सोडून इतरच विषयांवर मारले आमच्याशी गप्पे. आठवतात का एक शिक्षक जे काही दिवसांपूर्वीच या शाळेतून गेले आहे. ते आपल्याला गणित शिकवायचे. काही दिवसांपूर्वीच शाळेतून गेलेले, काही महिन्यांपूर्वीच शाळेत आलेले, ते म्हणजे पटे सर. ज्यांचा विषय होता गणित, ज्याचे आम्हाला कधीच कळे नाही की, ज्यांनी आलेखाच्या माध्यमातून समजवली आयुष्य जगण्याची खरी रीत. आपल्या शाळेच्या ऑफिसमध्ये बसून राज्य करणारी एक राणी, कदाचित आपल्या नावावरती आणि आधार नंबरवरती लिहित असते कोणत्या तरी नवीन फॉर्म मध्ये ती आपलीच कहाणी. क्लार्क मॅडम आम्हाला शिकवायला नसलं तरी ते आम्हाला खूप हसवतात. ते म्हणजे कसं, त्याच्या ऑफिस मध्ये बसून हसतात ना, त्यांचं हसून झाल्यानंतर आम्हाला हसायला. सगळ्या शिक्षकांविषयी थोडं अजून बोलायचं होतं. पण शब्द अपुरे पडत होते. शेजार सरांचा रुबाब कडक, आरपी सरांच्या शाळेत असण्याने भरलेली धडक. आर सरांचा इतिहास खोल की बाबर मॅडमच्या विषयातील पृथ्वी गोल. अर्जुन सरांनी सांगितले होते विज्ञानाचे मोल. कोळले सरांच्या इंग्रजीची वाटलेली थोडी पेटी, फटे सरांनी शिकवलेली सोप्या पद्धतीने भूमिती. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते ही वागणारे सरांची नीती. आणि हिंदीच्या शिक्षकाविषयी बोलावं काय आणि किती. ही शायरी
त्यापेक्षा विचार केलास थोडं भाषण करावं. आठवत नाही भाषण केलं का कधी? आज होती ही शेवटची संधी. शाळा फक्त नाव नाही तर आनंदाचं गाव आहे. शाळा म्हणजे एक वेगळाच आनंद, जिने अभ्यासाबरोबर हसण्याचा आणि हसवण्याचाही लावलाय छंद. कदाचित आज कोमजू पडलाय 6 वर्षाच्या मस्तीचा गंध.